श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज दिवसाची सुरुवात एकदम निवांत झाली होती कारण आज वरणला शाळेला सुट्टी होती। तुम्हा सर्वांना वेळ अमावस्येच्या खूप सारे शुभेच्छा। सकाळी सकाळी छान अशी देवांची देवपूजा करून घेतली होती आणि आज म्हणलं अगोदर बाकी सगळी घरातली कामं आटपून घेते आणि मग शेवटला स्वयंपाक करते, म्हणजे गरम गरम आज जेवण बनवायचं होतं आणि वेळ अमावस्येसाठी पण काहीतरी स्पेशल बनवायचं होतं। मग काय अगोदर घरातली कामं आटपायला घेतली। वेळ अमावस्या किंवा वेळा अमावस्या मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे। मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो। तशी काही वेळ अमावस्याबद्दल जास्त माहिती मला नाही बरं का। भांडी घासून झाली होती आणि मग लगेच कपडे पण धुवून घेतले। हा वाळत घातलेला ड्रेस आहे, त्याबद्दल मला एका ताईंनी विचारलं होतं की हा ड्रेस ऑनलाईन घेतलाय का, मागवलाय का? मागवलेला नाही हा ड्रेस ना मी दुकानातूनच घेतलेला आहे, आपल्या आईसाहेबांकडे गेल्यावरच घेतलेला आहे। एवढा भारी आहे ना, मला तो सारखा घालावा असा वाटतो आणि मला जाम आवडतं बरं का तो ड्रेस। कपडा पण एकदम छान आहे त्याचा। घरातली कामे तर झाली होती, मग ओवी मॅडमला तयार करायचं फक्त राहिलं होतं। मग काय तिचा अगोदर मेकअप करून घेतला, तिला फ्रेश केलं आणि लगेच श्लोकला थोडासा अभ्यास लिहून द्यायचा होता, मग तो पण दिला। या दोघांची थोडीफार छोटी मोठी असणारी कामं आहेत ती मिटवून घेतली की मग माझ्या मागं दुसरं काही सारखी कुरकुर राहत नाही, म्हणून या दोघांची अगोदर छोटी मोठी कामे होती ती मिटवून घेतली आणि आता मला स्वयंपाकाकडं वळायचं होतं। अजून आपला स्वयंपाक बाकी आहे। मग काय म्हटलं आज हवेशीर चुलीवरच स्वयंपाक बनवूया, गॅसवर काही बनवायला नको। निवांत वेळ असला ना की मग चुलीवर स्वयंपाक बनवायला छान वाटतं बघा। आज मी काय बनवणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल। त्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून कोणी केलं नसेल तर नक्की करा।